मित्रो, आज माझ्यासमोर जे बसलेले आहेत ते महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कथा कादंबरीकार, लघु कादंबरीकार तसेच एक समीक्षक सुद्धा आहेत. 60-70चं दशक असेल, त्या दशकामध्ये कवितेशी त्यांची नाळ अशी खूप घट्ट जुळली होती. कालांतराने ते कथा, कादंबरी, इतर वाङ्मय प्रकाराकडे वळले, समीक्षा वगैरे इतर वाङ्मय प्रकाराकडे वळले. पण साहित्याच्या या प्रांतामध्ये त्यांनी असं तसं बरंच नाव कमवलेलं आहे बरं का. त्यांच्या लेखनातून अगदी अस्सल ग्रामीण बाजाचं लेखन उतरलं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण आपला हा जो काही कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नावच आहे गावाकडच्या कविता. यामध्ये आपण आज भेटणार आहोत ते मूळतः एक कवी, पण नंतर कथा कादंबरीकार वगैरे झालेले ते प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील सरांशी. नमस्कार सर. नमस्कार. तर गावाकडच्या कविता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सर, ज्या काही मुलाखती मी वाचल्या त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की लहानपणी तुमच्या मनावरती शेक्सपियरच्या नाटकांचा खूप असा प्रभाव पडला. तोच धागा पकडून थोडंसं विषयांतर मी तुमच्या परवानगी करतोय. त्याचं कारण हे आहे, शेक्सपियरच्या ज्या बऱ्याच शोकांतिका आहेत, म्हणजे 4 महत्त्वाच्या मानल्या जातात, पण 5, 6, 7 वगैरे असं काही म्हणता येईल, पण मुख्यतः 4. त्याच्यामधली मॅकबेथ नावाची एक जी शोकांतिका आहे, तर त्या मॅकबेथमध्ये मॅकबेथच्या तोंडचं एक वाक्य आहे. ज्यावेळी किंग डंकन त्याच्याकडे राहायला आलेला असतो त्यावेळेला मॅकबेथ म्हणतो, आय एम इन डबल ट्रस्ट विथ हिम. फर्स्ट ही इज माय किंग अँड आय एम हिज किन्समन. आणि मॅकबेथ असं त्यांच्याशी दुहेरी नातं जोडतो. मी मुद्दाम तुम्हाला हा प्रश्न विचारतो सर, कारण माझे एक सर होते प्राध्यापक दिलीप परदेशी, आणि दिलीप परदेशी तुमचे खूप जवळचे मित्र होते असं मी ऐकून आहे. आजपर्यंत मी त्यांच्याविषयी जी काय असेल ती कधीच मी ऐकले नाही, पण सरांच्याकडून मात्र बऱ्याच वेळा तुमचं नाव मी ऐकलेलं आहे. तुम्ही एकत्र अभ्यास करायचा वगैरे असं काहीतरी होतं. तर त्याच्याविषयी मला जरा तुम्ही सांगा, तुम्हाला आवडत असेल तर. दिलीप परदेशी म्हटलं की 1971 ते 1973 हा 2 वर्षाचा काळ मला आठवतो. मी त्यावेळेला नुकताच जयसिंगपूर कॉलेजवरती BA झालो होतो आणि MA ला मराठीला ऍडमिशन घ्यायचं म्हणून मी विलियम कॉलेजला गेलो होतो. ओके. तिथं मला वाटतं एक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती जे ग्रंथालय जे होते त्या ग्रंथालयाला लागूनच आमचा MA वर्ग ग्रंथालयाचं खाली होतं ना? खाली होतं आणि बरोबर. वरती वर्ग होता. तसं सांगायचं म्हणजे मी सुद्धा विलिंग्डनचाच विद्यार्थी आहे सर. ओके. आणि जिना मला सापडत नव्हता त्यावेळेला. अरे इकडून असं तो म्हणाला. ओके. तो अच्छा. दिलीप परदेशी होता. म्हणजे तुमची ओळख ती तशी झाली, तीच- म्हणजे तीच. आवाजानं ओळख झाली. वाट दाखवण्यासारखी. ओके ओके. ते मागोमाग मी गेलो आणि वर्गामध्ये वगैरे तो प्रवेश करताना आमच्या वर्गात 60-70 विद्यार्थी होते मराठीला. ओके. MA ला अच्छा. 30 भर मुली 40 भर विद्यार्थी असे होते. म्हणजे 10 मुली कमीच म्हणायच्या मग. हो, 40 मुलं आणि 30 मुली व्यस्त प्रमाण आहे ना जरा. प्रमाण व्यस्त असे ठीक ना, आहे. पण ओके. MA ला एवढ्या मुली म्हणजे त्यावेळेला काय खूपच मोठा म्हणजे संख्या होती ती. मी तो वर्गात प्रवेश करता त्याच्या मागोमाग गेलो आणि लोक बघत होते आमच्या दोघांकडे. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा दिलीप परदेशीकडे बघत होते. ओके. खरं सांगू काय म्हणजे बोलायला हरकत तुम्ही त्याला एकेरी नावानं सुद्धा बोलू शकता, कारण नाही. तुमचे दिलप्या मित्रच आहे ना. दिलप्या म्हणत ओके ओके. तो नंतरचा भाग आहे. हा. पण राजबिंडा होता, हो, देखणंच होतं. एक देखणा तरुण होता, हसतमुख होता, एक चालायची स्टाईल होती, त्याच्या जगण्याची एक स्टाईलच होती ओके. पूर्णपणाने. आणि हे मला कधी कळालं, हे 2 दिवस ज्या वेळेला मी त्याच्या बाकावर लेक्चर ऐकत असताना, तो मधनं काहीतरी बोलताना, हे सगळं ज्या वेळेला मी ऐकलं, कारण 2 दिवस मी फार त्याच्याशी बोलत होतो, पण तो फार बोलायचं ते मी अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो. ओके. हुशार होता, अभ्यासू होता. विशेष म्हणजे परदेशीची जगण्याची एक स्टाईल होती. आणि त्यावेळेला खरं सांगू काय, त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार आला होता की जगणं ही एक कला आहे. माणसं जगतात, 2 वेळ जेवतात, झोपतात, जगतात, बरोबर. पण तुमचं उठणं बसणं, तुमचं जेवणं खावणं, तुमचं उभं राहणं, तुमचं बोलणं,
आणि एखाद्या प्रसंगाला प्रतिसाद देणं, हम्म. ही सगळी कला दिलीप परदेशीच्या सहवासामध्ये त्याच्या सगळ्या कृतीतून मला जाणवत. नाही मलाही जाणवलं, कारण माझा बराच वेळा त्यांच्याशी संबंध आला. तर ते कधीही कुणी त्यांना भेटायला वगैरे आलं तर ते लगेच अशी बाहेर जायचं नाही. ते व्यवस्थित सगळं नीट नेटकं होऊन जायचे आणि म्हणायचे दादा नेहमी प्रेझेंटेबल असलं पाहिजे, असं ते असं. आणि ती कला तिची कशी आहे माहितीये का, ती कला तो मुद्दाम करायचा नाही, ती उपजत होतो त्याच्याकडे. तो खरोखरच माणसांच्या मध्ये परदेशी होता. ओके, अच्छा. हे मला त्याच्या सिगरेट ओढण्यातनं, सिगरेटची पाकिट जपून ठेवण्यातनं, सिगरेटच्या पाकिटातल्या रिकाम्या जागेमध्ये कविता लिहिण्यातनं हे मला जाणवतं. अच्छा. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याला बोलतं केल्याशिवाय बोलत नव्हता. अच्छा. स्वतःहून मुद्दाम काहीतरी आपण सांगायला जावं ही भानगड दिलीप्यानं कधी केलेली नाही. आणि जे सांगायचा ते परफेक्ट सांगायचं. 10 ओळीचं पान असेल तर त्यातली एकच ओळ तो असं सांगायचं की 10 ओळीचं पान लक्षात राहायचं. तिचं टीचिंगही चांगलं होतं. टीचिंग मध्ये तो जोक करायचा. मी सुद्धा तो वर्गात शिकायला जात असताना खिडकी जवळ जाऊन तो कुठले किस्से सांगतो ते ऐकून यायचो. दिलप्याला माहित नाही फारसं. अच्छा अच्छा. आम्ही काय करणार, आमच्या शनिवार रविवारी एमईचे तास होते की नाही, त्यावेळेला मी शिरोळून येत होते एमईला गाडी घेऊन. सरळ गाडी त्याच्या दारात तिथं लावायची. विश्रामबाग मध्ये घर होतं, आशियानामध्ये. की दिलीप परदेशीला माझी पहिली गाव कविता मी दाखवली होती. ओके, अच्छा. दिलप्याच म्हणाल तो गावाकडच्या कविता. अच्छा. गाव तसाच पडलेला, पिंपळाची दाट छाया, उभा मारुती त्याची गावावर सगळी माया, पार तसाच पडलेला. माय लेकीचे बोलणे, डोळे ओले हुंदक्याने, निळ्या ओढाळ धारेची शीळ भिंते कानोकानी, तुकयाच्या अभंगाला गेला नाही जरा भंग, गात विणेच्या तारातून माझा विठ्ठलही होतो दंग. आज माझ्या मनातली आठवण जाग घेते, दाट धुक्याच्या थराखालची गाव कूस उजवते. ही जी कविता आहे ही दिलप्याला आवडलेली कविता आहे. हो हो, अच्छा. आणि आता त्याचं तुम्हालाही सगळ्यांना मित्र आहे, अनुभव आहे. मुण्या गावाशिवाय तू काय लिहू नको, बरोबर, हे त्याचं वाक्य आहे. पण मला असं लक्षात आलं की आपला पिंड गावाकडचा आहे अर्थातच. आणि हे खरं आहे. म्हणजे आता आपण लपवण्यात खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे, आपण गावाकडे जन्मलो, गावात राहिलो, गावातली माणसं, घरातली माणसं, आजूबाजूचे शेजार, भाऊबंदकी, भाऊकी, शेत आणि बांधावरची भांडणं, गावातच जवळजवळ ज्याला आपण असं म्हणतो की जे संस्कार व्हायचं वय असतं आपलं. म्हणजे आता माणसाच्या बाकीच्या अभ्यासकांनी जरी म्हटलं असलं तर 1 ते 10 वर्षाच्या वयामध्ये जेवढे तुमचे संस्कार होतात तुमच्यावर, तेच आयुष्यभर तुम्ही जगता वगैरे असं म्हटले. पण त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की 10 ते 25 म्हणजे उभारीच्या वयापर्यंत जे तुमच्यावर संस्कार होतात तेच आयुष्यभर जगतात. आणि खरं सांगतो, वयाच्या 25 वर्षापर्यंत गावामधली माती, गावातलं पाणी, गावातलं अन्न, गावातली माणसं, गावातली भाषा, त्यांचं बोलणं, त्यांचे व्यवहार, त्यांचं वागणं, त्यांच्या शिव्या आणि त्यांच्या ओव्या, हे सगळं अंगात 25 पर्यंत मुरलेलं आहे. त्यामुळं गावच माझ्यात आल्यामुळं गावाशिवाय मला पर्यायच. आता माझ्या या कार्यक्रमाचं नाव सुद्धा गावाकडच्या कविता आहे. मुद्दामच मी ते खरं तर जाणीवपूर्वक मला कधी कोणी प्रश्न असा विचारला नाही, गावाकडच्याच कविता का. तर त्याच्या पाठीमागे असं आहे कारण जे मेट्रोपॉलिटन सिटीज असतात, पुणे असेल, मुंबई असेल किंवा अजून कुठे असेल, तर तिथं त्या लेखक, कवी, कलाकार यांची की ऍक्सेसिबिलिटी असते. म्हणजे सहजपणे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. अर्थात ते सहजपणेच नेहमीच असतं असं नाहीये, कधी कधी शेजारी असून सुद्धा भेट होत नाही, ही गोष्ट वेगळी. पण पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये ज्यादा आहेत. पण मला असं लक्षात आलं की या भागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये ना, की जनरली आपल्याकडे असे बरेच कलाकार आहेत, बरेच कवी आहेत, बरेच लेखक आहेत, बरेच कलाकार आहेत. तर
त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून मी सुरुवात केली गावाकडच्या कविता. आणि म्हणून या जे टायटल आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे, हो. या कार्यक्रमाचं नाव मी गावाकडच्या कविता असलेले, फारच छान. की जेणेकरून मी ते इकडच्या गावाकडचे, म्हणजे आता सध्या मी तुमच्या समोर बसलेला आहे, परवा मी आबांच्या बरोबर बरोबर आहे. घेतलं, असे अनेक कवी जे इकडे आहेत, तर त्यांच्या संदर्भामध्ये मी सगळे हे काम करणार हो. आहे. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे, तुम्ही न विचारता सुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझ्या चॅनलचं नाव आहे DMS अंडरलाईन्स. अरे वा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा मला लोक म्हणतात DM सुंदर लाईन्स, अरे वा. म्हणजे ते यू इकडचं तिकडचं केलं, पण ते सुंदर लाईन्स नाही, ते अंडरलाईन्स आहेत. अधोरेखित आहे. अधोरेखित आहे. म्हणजे ओके. मला जे काही अधोरेखित करावं वाटेल, हो हो म्हणजे हो. असं काही नाही, म्हणजे आता तुमच्यावर बसलंय, कवीवर नाही बसलंय, कोणी एखादा म्हणजे कलाकार असेल, तुम्हाला अधोरेखित करावं असं जे जे वाटतं वाटेल, राईट, ते ते channel आहे. ते मी त्याच्यामध्ये ते मांडलंय. channel आहे. त्याच्यासाठी मी ते DMS अंडरलाईन्स असं त्याचं अधोरेखित चॅनल त्याचं नाव मराठी भाषा घेतलेलं आहे. तर तर हे मी सांगतो थोडं हा. की तुम्ही गावाकडच्या कविता हे शीर्षक घेऊन आपण मुलाखत करतोय. राईट. मी काय फार गावाकडच्या कविता लिहिल्या नाहीत, पण तरी सुद्धा तुम्हाला ज्या एक दोन कविता आवडल्या त्या गावाकडच्या म्हटल्यानंतर तुम्हाला माझी मुलाखत घ्यावी वाटली. हो हो. एक सांगू का, थोडस विषांतर होईल. शहरी लोकांना गाव माहित नाही, ऐकून माहित आहे. आठवणीतलं गाव आहे. नाही आठवणीत नाही, सहलीसाठी यायचं गावात. हो हो. गावात शहरी माणसाची अडचण होते. ज्या सुखसुविधा शहरामध्ये आहेत त्या खेड्यात नसतात. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांना जी शहराची एक ऐशारामाची म्हणा किंवा शहरी जगण्याची ही एक जी त्यांना एक सवय लागली असते, गावाकडे त्यांना ते जमत नाही. गावाकडचे रस्ते खडबडीत असतात, धूळ असते. गावाकडे अगदी सकाळच्या तांब्यापासूनच्या संध्याकाळी झोपेच्या गादी कधीपर्यंत अनंत अडचणी असतात. त्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्या जगण्यावर थोडासा अन्यायच होतोय. म्हणून गाव त्यांना किती आवडतं तर सहलीपुरतं आवडतं. जे कसं की संध्याकाळी रानातून येणारी गुरं घराकडे येत असताना त्यांच्या गळ्यामधली घुंगरांची आवाज तेवढंच आवडतं त्यांना. पण ती गुरं दिवसभर काय चरली आणि त्या गुराचं काय झालं हे त्यांना माहिती नाही आहे. तसंच शेतीत पीक आलेलं आहे, हिरवगार पीक दिसतं, सगळीकडं पाणी दिसतं, तुरे आलेले आहेत हे त्यांना दिसतं. पण ते आणण्यासाठी शेतकरी काय करतोय ते त्यांना माहित नाही. गावाकडच्या कवितेमध्ये नुसतं गावच नाहीये, तर गावाचं वातावरण, गावातली माणसं आणि त्या माणसांच्या वास्तव संवेदना, वास्तव जगणं त्यांचं जे असतं त्याच्याशी त्यांचं जगणं कसं निसर्गाशी, पिकाशी, पाखराशी, जनावरांशी, नात्याशी कसं जोडलेलं असतं घट्ट, हे जे महत्वाचं आहे हे शहरी माणसांना फारसं माहीत नसतं. आणि म्हणून मी जरा थोडासा अतिशयोक्ती न बोलतो असं, ग्रामीण साहित्याची समीक्षा होत नाही, झालेली नाही, होणार नाही. अच्छा, गावच माहित नाही. बरोबर आहे. ज्याला गाव माहित नाही, जो शहरी समीक्षा आहे, तो काय तिथं बसून उघड्या मारणार नुसतं. महानोरांची जी कविता आहे त्या कवितेमध्ये नुसता गाव येत नाही तर कणसातलं दाणं येतात, आकाशातलं चांदणं येतं. हे चांदणं आणि ते दाणं हे रात्री 12 वाजता जाऊन चांदण्यामध्ये बघावे लागतात. हे बघायची हिंमत कुठल्याही समीक्षकाला झालेली नाही. त्यामुळं ग्रामीण साहित्याची समीक्षा करता आलेली नाही, चांगलं असून सुद्धा. आता आमच्याकडे काय झालंय आहे, ठीक आहे, म्हणजे महानोरांचं कौतुक झालं, महानोर कळाले, समीक्षकांनी महानोरांचा विचार केला, त्यांच्या गाण्यांची रेकॉर्ड झाले, महानोर घरोघरी पोहोचले. आमच्याकडे बहिणाबाईची जी गाणी आहेत ती सुद्धा गावातलीच गाणी आहेत. ती तिच्या मुलानं सगळी म्हणजे जात्यावरच्या ओव्या, जात्यावरची गाणी आणि आई काम करताना गाणी सोपानदेव चौधरीने सगळी उतरून काढली, म्हणून बहिणाबाई आम्हाला मिळाली. पण एवढे दोन महत्वाचे मराठीतले ग्रामीण ज्यांचं वास्तव आहे आणि ज्यांनी ग्रामीण जीवन कवटाळले आणि ग्रामीण पिकापाखराशी जे पूर्णपणाने समरस झाले,
अशा अनेक कवींच्या कविता आहेत, पण त्या कळतात किती शहरी हा प्रश्न आहे. अभ्यासकांना, वाचकांना, ते मला माहित. नाही, तो एक वेगळाच प्रकार आहे. हा, तर त्या विषयाकडे आपण नंतर येऊ थोड्या वेळात. हम्म. मला एक सहज गोष्ट आठवली की सर त्यावेळेला म्हणायचे, तुम्ही हम्म. तुमचे मित्रच आहेत कदाचित, तुम्हालाही ते बोलले असतील की म्हणायची सत्यकथेमध्ये कथा किंवा कविता किंवा एखादं लिखाण तुमचं आलं की तुम्ही लेखक कवी म्हणून तुम्ही रजिस्टर झाला, असं ते नेहमी म्हणायचे. आणि तुमच्या तर अशा बऱ्याच कविता अशा सत्यकथेमध्ये आला. हा. तर त्याच्या अनुषंगानं हाऊ इज द फील अँड हाऊ इज द जोश, हा. असं मला तर विचारायचं. हा, तर त्यावेळेला असं होतच ते. मी याच्या आधीच एक विधान असं करणार आहे, जगणं हीच एक कला आहे. हं. म्हणजे मला कलावाद आणि जीवनवाद याच्याशी काही म्हणायचं नाही. हा, म्हणजे त्या भानगडीत पडायचं. तुमचं रोजचं जगणं जे आहे, हं. उठल्यापासून रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत, हे खरोखर एक त्याची कला आहे. कला पूर्ण असं मी म्हणत नाही, पण त्याची कला आहे. दिलप्या परदेशीमुळे मला हे कळालं होतं. ओके. ज्याला आपण स्टाईल म्हणतो, हा. ज्याला धाटणी म्हणतो, शैली म्हणतो, तर जगण्याला एक शैली असते. ही शैली लेखनात यावी हं. असं मला वाटायचं. आणि खरं सांगू काय, तुमचं जगणं जसं आहे तसं तुमचं साहित्य आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळी तुमच्या जगण्याची शैलीच साहित्याची शैली होत असते. आबाच्या जगण्याची शैली आबाचं साहित्य झालेलं आहे किंवा त्याची कविता झालेली आहे. आमच्या जगण्याची जी शैली आहे त्या आमच्या साहित्यामध्ये उतरणार. त्यामुळे पलीकडे आपण कधी गेलोच नाही. होतंय काय माहितीये का, तुम्ही जो प्रश्न विचारला आता याचा, की सत्यकथेमध्ये तुमच्या सत्यकथा मासिकालाच एक स्टाईल होती, मासिक म्हणून अच्छा एक शैली होती. त्यावरून मला हे आठवलं, ज्या मासिकाची आम्ही 1 तारखेला अंगणात बसून वाट वाट बघायचो बघायचो. आणि ते 4 तारखेच्या आत यायचं. हे मासिक शशीभाऊंनी आमच्या हातात दिलं होतं. कारण त्याचं आम्ही ऐकून ऐकून साहित्य कसं लिहावं हे शिकलो. संपादकाने आम्हाला ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला ऐकून ऐकून ते शिकलो. सत्यकथेचे राम पटवर्धन संपादक होते त्यावेळेला, आणि त्यांचे साहित्य आवडलं. आम्ही पाठवलेलं हस्तलिखित आवडलं की ते लगेच 2 ओळीचं पत्र लिहायचं, साहित्य तुमची कविता जमली आहे असं म्हणायची, आवडली नाही, तुमची कविता जमली आहे. आणि जमल्यास 2 महिन्यामध्ये आम्ही अंकात टाकू. फार बेताज भात असे लोक होते. आणि मला त्यांचं एक आवडायचं की ते पूर्ण वाचायचे. कवीची कविता, लेखकाची कथा पूर्ण वाचायचे, वाचून चिंतन करायचे आणि मग स्वीकारायचे सत्यकथेला. सत्यकथा मासिक हे त्या काळामध्ये अत्यंत गाजले, खूप नामांकितच होतं. कारण आम्ही 72ला मी त्याचा वर्गणीदार, 4 रुपये किंमत होती त्यावेळेला, आणि 50 रुपये काहीतरी वार्षिक वर्गणी होती, 48 रुपये. ती वार्षिक वर्गणी भरल्यावर दर महिन्याच्या 2 तारखेला ते यायचं. दिलप्या परदेशी माझ्या आधी त्याचा वर्गणीदार होता, कारण तो विलियनलाच होता. त्यामुळे शशीभाऊंशी त्याचा परिचय होता. त्यांना आधी 70 पासून काहीतरी तो, आणि तो म्हटला घेत जा, वाचत जा आणि तिकडं पाठवत जा, हे त्याचं सांगणं होतं. त्यावेळेला आम्हाला असं वाटायची आपली कविता छापून यावी. छापून यायची असेल तर सत्यकथेतच असं मला वाटतं. येताना चांगल्याच मासिकात येऊ दे की सत्यकथेत तुमचं साहित्य छापून आलं की तुम्ही साहित्यिक झाला असं अनेक शशीभाऊच म्हणायचे. भावेसरच म्हणायचे, तुम्ही शशी भावेचा यांचा सत्यकथेचा वरचा जो शिक्का आहे मौज, राईट. भावेसर आज नाहीत, पण भावेसर काय म्हणायचे की हा मौजचा शिक्का आहे की नाही, मला हा स्वतंत्र भारताच्या त्रिमूर्ती सिंहाचा शिक्का आहे ना, त्या शिक्क्यासारखा वाटतो. आणि ते आम्हाला नंतर तसंच वाटलं. मौजचा शिक्का म्हणजे अरे वा, जसं आता आपण 3 मूर्ती सिंहाचा शिक्का बघतोय, राष्ट्राचं चिन्ह आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, तसं साहित्यिक चिन्ह वाटायचं आम्हाला ते. त्यामुळे सत्यकथेकडे आमचा ओढा वाढला. आणि गंमत अशी आहे, सत्यकथेमध्ये लिहायचं म्हटल्यानंतर जे बळ अंगात लागतंय ते बळ आजमावण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला. त्यामुळं फालतू लिहिणं टाळणे हा सत्यकथेचा
जे घ्यायचं ते चांगलं, शब्द सकस पाहिजे, खणखणीत पाहिजे, राईट. ठणठणीत पाहिजे, आणि त्यामध्ये जो अर्थ आहे तो अर्थ दीर्घकाळ मनात भरला पाहिजे लोकांनी. बरोबर. ही एक सत्यकथेमुळे सवय झाली. त्यामुळं लेखन कासवगतीचं झालं आमचं. आज जर आपण कलेचा विचार केला, त्याच्यामध्ये नाटक कला आहे, साहित्य कला आहे. साहित्य कलेमध्ये कविता आहे, कथा आहे, कादंबरी, अनेक अशा प्रकारचे वर्गीकरण आहे. त्याच्यामध्ये संगीत कला आहे. कुठली मर्ढेकरांनी ज्या 5 कला सांगितल्या, मग त्याच्यामध्ये शिल्पकला आहे. हो. त्यांनी माध्यम सांगितली सगळ्याची. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण साहित्य कला म्हणल्यानंतर त्याचं माध्यम काय येतं? पेन आहे, कागद आहे, नाटक असं आहे. येतं. काय असेल ते. नाटकामध्ये पडदा आहे, अमुक तमुक पात्र, तोंड रंगवणे. पण संगीत ही अशी एक कला आहे, ती या सर्व कलांमध्ये श्रेष्ठ का, यासाठी मर्ढेकर काय म्हणतात, त्याला माध्यम नाही. माध्यम नाही. स्वर हेच माध्यम स्वर हेच असल्यामुळं स्वरांना तुम्ही स्पर्शच करू शकत नाही. अस्पर्श अशा प्रकारचे स्वर आहेत ते. तर ते जे आहेत तो आकाशाचा स्वर विश्वात टिकतो. म्हणून संगीताच्या बाबतीत दुसऱ्या कुठल्याही कलेला जगातल्या या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात नेण्यासाठी माध्यम पाहिजे तिथं, पण संगीत कलेला माध्यम नाही. म्हणून तर म्हणतात ना, संगीत हे डायरेक्ट तुम्हाला परमेश्वराची तर ती सर्वश्रेष्ठ कला म्हणायची. तर हे जे असे जे बोलणं होतं लोकांचं, सांगणं वगैरे किंवा वाचन होतं, हे आम्हाला भावेसरच सांगायचे की हे वाचा, ते वाचा. तर त्यातून आपण घडत गेलो. पण एक मात्र झालं बरं का, की गावाशी नाळ, ज्याला आता सोप्या भाषेत म्हणता येईल, तुटली नाही. अच्छा. मी खरं सांगायचं म्हणजे माझी 1984 ला बदली केली. मी स्वामी विवेकानंदला ज्युनियर कॉलेजला होतो, तुळजापूरला बदली केली होती. एकच कारण माझं होतं की मला हा परिसर गावाच्या आसपासचा सोडायचा नव्हता. त्यासाठी मी त्याग करायला तर जाऊन मी राजीनामा दिला आणि नंतर इथं विनायन झालो. फुल टाइम परमनंट होतो ज्युनियर कॉलेजला. त्यावेळेला 8 वर्ष नोकरी केलेली होती मिरजेला. पण नाही म्हटलं, मी इथून गेलो की माझं वातावरण जायचं. मी इथं आहे, ही माणसं आहेत, हा रस्ता आहे, ही पिकं आहेत, हे शेजारी आहेत, हे पै पाहुणे आहेत, हे मित्र आहेत, ह्यातच राहायचं. पण सर, या संदर्भात मला एक असा प्रश्न विचारायचा मला. काही दशकांपूर्वी, साधारण 4-1 दशक झाले असतील, द वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं एक पुस्तक आलं, आणि त्या पुस्तकानं तशी खरी तर क्रांती केली आणि जगाकडे आपल्या बघायचं. आपण जनरली वर्ल्ड इज राऊंड म्हणतो, पण त्या पुस्तकाचं शीर्षकच होतं वर्ल्ड इज फ्लॅट. आणि त्यामुळं काय झालं की लोक असे समजायला लागले की हे जग काहीतरी वेगळं आहे आणि वेगळीच दृष्टी निर्माण झाली. आता तुम्ही ज्या वेळेला कथा, कादंबरी, कविता लिहित होता, त्यावेळेचं गाव आणि आत्ता असलेलं गाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अर्थात त्याला टेक्नॉलॉजिकल एव्होल्युशन ज्याला आपण म्हणता येईल ते बरेच आहेत. मग मला तुम्ही सांगा की तुम्ही लिहित असतानाचं गाव आणि आत्ताचं जे गाव आहे, कारण आताचं एक गाव वेगळं निश्चितपणे आहे, त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे काय, कुठला फरक असा जाणवतो? फरक खूप आहे, पण त्या फरकाचं मुख्य कारण म्हणजे गावाचं शहरीकरण होत आहे. म्हणजे गाव राहिलेलं नाही. गावाचं शहरीकरण होत आहे. गावातल्या जुन्या वाटा बुजत आहेत. ओके. त्यावर डांबर ओतलं जात आहे. गावातली शेत जी आहे, जी आभाळातल्या बापावर अवलंबून होती, ती शेत आता तंत्रज्ञानावर सुरू आहेत. शेत सुद्धा बदलत आहेत. आणि शेतकरी जो आपल्या बैलाला, आपल्या गाडीला, आपल्या खुरप्याला, दोरीला आणि मातीला आणि पिकांना जो विठ्ठल समजत होता, देव समजत होता, त्याच्यामध्ये पैशानं अंतर पाडलेलं आहे. त्यामुळं शेतीकडं पाण्याची शेतकऱ्याची, गावाकडं पाण्याची गावकऱ्यांची पूर्ण मानसिकता बदललेली आहे. आणि या यांत्रिकरणामुळे तर गाव हा काय वेळेला मला अर्धनागरी नटेश्वरासारखा दिसतो. तो पूर्ण गाव पण नाही आणि शहर पण नाही, ते अर्धबोबड झालेलं आहे. म्हणजे एखादी मुलगी दळपाचा डबा घेऊन आणि जर ती
टॉप आणि जर जीन्स घालून. जीन्स घालून दळप दळायला घेऊन गेली तर. चालली हा. तर लोक गावात हसतात, पण नव्या लोकांना काय वाटत नाही. असं मिक्स गाव आहे ते. म्हणजे जी गाव आता त्यांना जे शहरीकरण आवडालंय किंवा हे नवं नवं पाहिजे आहे, सुधारणा पाहिजे म्हणणं आहे, त्यांना हे चांगलं वाटतंय. पण जी जुनी शेतकरी माणसं तिथं देवळापाशी बसल्या ते काय घालून चालल्या दळायला असं म्हणतात. म्हणजे हा फरक आहे. एकाच गावामध्ये दोन गावं झालेली आहेत. एक गाव शहराकडे झुकतोय आणि एक गाव मातीशी जोडलेलं आहे. जोडले. सर तुमच्यावरती बऱ्याच वेळा तुमची मुलाखत वगैरे जी वाचत होतो मी, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तुमच्यावरती अनेक संस्कार झालेले आहेत. संस्कार होत असतात माणसावरती, पण मला त्यातली गंमत वाटली लहानपणीच्या तुमच्या एका संस्काराची, की तुमच्या शाळेमध्ये काहीतरी फिरतं वाचनालय ज्याला आपण म्हणतात, फिरता ट्रंक वगैरे काहीतरी होता, की मला खूप अशी गंमत वाटली. तर त्याच्याविषयी प्लीज सांगा मला. ते माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे मी इचलकरंजीला गोविंद हायस्कूलमध्ये होतो. ते गोविंद हायस्कूल म्हणजे नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचं होतं. ते चांगलं होतं हायस्कूल, प्रसिद्ध आहे. त्या हायस्कूलमध्ये एक अशी प्रथा होती, साधारणतः आम्ही 9वी 10वी 11वीच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना ते काय करा, आठवीपासून पद्धत होती. ते काय करायचे की त्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी, म्हणजे आपल्याकडे शनिवारी सकाळची शाळा असते, दुपारी सुट्टी असते वगैरे, असं दर शनिवारी त्यांची एक पद्धत अशी होती की वर्गामध्ये फिरतं वाचनालय यायचं. अच्छा. ते त्या तासाला मग मराठीचे सर असतील, भूगोलाचे, कुठलाही तो तास चालू असेल त्यावेळी ती ट्रंक यायची. शिपाई तो ट्रंक खांद्यावर घेऊन यायचा. ट्रंक म्हणजे कसले, तो जुने मिलिटरी माणसा जो ट्रंक आहे, एवढा मोठा ट्रंक असायचा आणि त्यात 50 भर पुस्तकं असायची. अच्छा. आणि सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना ती पुस्तकं सर वाटायची, नावं घेऊन. अगदी ही जी पुस्तकं होती, ही पुस्तकं आज आपण ग्रंथालय बघतो असं नाही, ती सगळी भाषांतरित पुस्तकं होती. ओके. विशेषतः आणि रशियन छोटी मला छोटी. वाटतंय. आणि मला वाटतं मामा वरेरकर, वि स खांडेकर अशा लोकांनी भाषांतरित केलेली जगभरातली स्टँडर्ड पुस्तकं होती. उदाहरणार्थ शेक्सपियरच्या नाटकाची सगळी पुस्तकं 40-40 पानाची पुस्तकं असायची. राईट. छोटी छोटी. मी त्या फिरत्या वाचनालयात वाचली. आणि मला ती पुस्तकं त्यावेळी एवढं काय शेक्सपियर वगैरे असं काय नॉलेज त्यावेळी नाही, आजही शेक्सपियर कळत नाही. पण आम्ही ते भाषांतर वाचताना ते आवडायचं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुस्तकावर मुखपृष्ठ दलालांची होती. ओके. दलाल खूप मोठे. दलालांनी काढलेली जी चित्र होती, मला म्हणजे ते आता नेमकं आठवत नाही की तो मांस मागून घेतो जो, तो मर्चंट ऑफ व्हेनिस. मर्चंट ऑफ व्हेनिस, बरोबर. व्हेनिसचा व्यापारी. शॅलॉकचं पात्र त्यानं कर्ज दिलेलं असतंय आणि ते त्याला म्हणतो की मी आता कोर्टामध्ये तुझं माझे पैसे नाही दिले तर मी अंगावर मांस काढून घेतो. पण त्याच्यामध्ये शेक्सपियर, मग आम्हाला कळाला की तो जो दुसरा वकील आहे तो म्हणाला मांस काढून घ्यायला हरकत नाही, रक्ताचा. पण कुठलं मांस काढून घेणार आहेस ते तू सांगितलेलं नाही. रक्ताचा एकही थेंब न सांडता तू याच्या अंगातलं मुठभर नाही ढीगभर मांस काढून घे. ते मला आवडलं. म्हणजे हा एक पॉइंट असेल. पण गंमत काय माहितीये काय, शेक्सपियर तेव्हापासून आम्हाला मोठा माणूस वाटायला. राईट. हे कसं आहे बघा, तो कसा जोडलाय माणसाशी आणि माणसाच्या प्रवृत्तीशी जोडलेला आहे. जो माणूस व्यापारी आहे, सावकार आहे, तो माणूस आपण ज्याला पैसे दिलेले आहेत त्याचं आयुष्य संपवायला उठलेलं आहे. त्याला आयुष्य किती मोलाचं आहे हे सांगायला शेक्सपियरची बुद्धी त्या ठिकाणी किती ग्रेट वाटते मला. म्हणजे तू घ्यायला काय हरकत नाही, पण एक थेंब, कारण थेंबाचा उल्लेखच नाही तुझ्या केसमध्ये. एकही थेंब सांगता कामा काय करतोय तो, काय करतो, करूच शकत नाही. कारण चाकू लावला की रक्तात थेंब बाहेर येणार आणि तो सांगणार, मग पैसे मिळणार नाहीत. म्हणजे मूळ उद्देश त्याला मारायचा असतो, पण ते काहीतरी कारण. शेक्सपियर म्हणजे माणसाच्या जगण्यावरती, त्याच्या वृत्ती प्रवृत्तीवरती शेक्सपियरने जे भाष्य केलेले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. ते आपण ते लिहू सुद्धा शकत नाही, कारण त्याला असं वाटतं की याचं जगणं किती महत्वाचं आहे. हा तर याचं काळीच काढून घ्यायला बसला आहे, जगणं किती महत्वाचं आहे. शेक्सपियर यामुळे मला वाटतं जगभर गाजलं.
नाही जगभर शेक्सपियरच्या सगळ्या सगळ्या नाटकामध्ये सगळ्या नाटकामध्ये. तुम्हाला सांगतो आणखी एक मला त्यातलं आवडलं असं की ह्याची कथा आहे बघा, मॅकबेथच आहे का काय आहे की नाही अथोलोची कथा आहे. नवरा बायकोचा संशय वगैरे हा संशयाची हा. म्हणजे सरांनी त्याच्यावरती नाटक पण लिहिलं होतं म्हणजे अथोलोच निष्पाप. काय नाही निष्पाप अथेल्लो, नाटक अथेल्लो, निष्पाप नाटक. अथोलो. अथेल्लो. तर त्या अथोलो ची डेस्टिमोना हम्म. फार सुंदर असतं राईट. आणि संशयावर आहे हं ते हम्म. संशयावर संशय आहे. नाट्य आहे. सगळं नाटक संशयावर. मला का आवडलं ते सांगतो मला. ती बागेत एकदा बसली असतात हम्म. ज्याच्याबद्दल याला संशय असतो हा. अथोलोला राईट. तो त्या बागेत येतो आणि तिच्याशी काहीतरी बोलत असतो. त्यावेळेला हा अथोलोला भडकवणारा आणि ही अप्राप्य मिळत नाही अप्राप्य म्हणून मिळत नाही. हा. जो मित्र अथोलोचा झाला असतो ना हम्म. तो असा संशयाच्या भोवऱ्यात टाकतो. या गो. यागो हम्म. काय वाक्य आहे शेक्सपियरचं. तो बघतो असा ती बागेत बसलेत हसत खेळत मित्र आहे तो हं. काही संबंध नाही त्यांचा. तो हा यागो अथोलोला याला म्हणतो अथोलोला काय सी दॅट हम्म. बघते आय लाईक नॉट दॅट. हा. आय लाईक नॉट दॅट. हे वाक्य म्हणजे त्याचं जगप्रसिद्ध वाक्य आहे. जगप्रसिद्ध आहे. मला हे आवडलं आवडत नाही. नाही. संशय निर्माण सर मी करणं. ते पुस्तक मिटून ठेवलं त्यावेळेला. हे मला आवडत नाही एवढं आवडत नाही बघ. हा. आणि मग संशयाचं भूत त्याच्या डोक्यात. बरोबर. हे शेक्सपियर अनेक अंगाने अनेकांनी समजावून सांगितलंय. आम्ही त्यावेळेला लहान होतो आम्हाला त्या गोष्टीच वाटल्या. हे मला असलं मला काय म्हणजे आम्ही आता खेळतली असला फालतू पण आवडत नाही. तर नवरा आहे बरोबर. तिची बसल्यावर मला हे आवडत नाही. त्याला त्याच्या बीज सोडलं आणि त्याला फोपावू दिलं त्याच्या मनात. खाऊ वृक्ष तयार झाला संशयाचा. अहो तो गळा दाबतो नंतर बायकोला हो, मारा नंतर तो. असं काय करता म्हणजे हे जे आहे हा संशय कल्लोळ जो आहे हा तो लो प्रत्येकाच्या डोकीत आहे. राईट राईट राईट. प्रत्येकाच्या डोकीत आहे पण आपण तो उघडपणानं प्रकट करत नाही. किंबहुना मी तर बऱ्याच वेळा म्हणतो हं. की जर कुणी आपल्या बायकोला विचारलं तुला आज उशीर का झाला तर त्याच्यातला अथोलोच आहे अथोलोच बोल आणि असं आहे हा. सर असं आहे जगप्रसिद्ध होण्याची कारण माणसाच्या प्रवृत्ती. पूर्ण प्रवृत्तीच्या मुळाशी शेक्सपियर आहे. अगदी तिथनं माणसाच्या डोक्यात वृक्ष सुरू झालेला आहे. तर त्याच्यावरची जी चित्र होती दलालाची हा, हा. ती मला फार आवडली. हो हो हो. तर म्हणजे काय ती चित्र काढले त्या शार्लॉक हा. वकिलाचं चित्र तर हा. ते हातात सुरा घेतलेला खंजीर, हा. असा उभा राहिलेला आहे आणि ते त्यांचे ते परदेशी गाऊन वगैरे घातलेला वकिलाचं टोपी घातलेला. अहो, किती वेळा चित्र बघणार मी. तर त्या चित्रामध्ये शेक्सपियरनं जे तयार केलेला जो हे वकील आहे त्यातला किंवा तो हे आहे तो आम्हाला दिसाय. तर आता हा, प्रभू. आपण एका तुमच्या ज्या कविता आहेत हम्म. की माती आणि मातेच्या कविता त्याच्यामधली एखादी तुम्हाला खूप अशी हा, आवडलेली गाव एक आणि विशेष, मातेच्या हा. कवितेमधल्या गावाबद्दल आपण खूप बोललो. त्याची एक कवितेचं जरा वाचन करावं असं मला वाटतं. एखादी आणि कविता हा या कविता आणि फार लहान आहे. ती आणि नाही असू देत ना, पण त्याची निर्मिती प्रक्रिया अशी हा काहीतरी ती बघूया की विलक्षण आपण. असू शकते. हो, ती तर बघू. त्याच्याविषयी जरा तुम्ही सांगावं असं मला वाटतं. मी सांगतो त्याच्या आधी आपण म्हणजे गावाबद्दल जे बोलत होतो आणि आपण एक विषय सोडून दिला की गावाबद्दलच्या कविता गावाबद्दलच कथा वगैरे हे फारसं समीक्षा आणि ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांच्यावरती तसा अन्याय झालेला आहे. फारशी समीक्षा झाली नाही ते आपण मगाशी बोललो किंवा आहे ना गावच माहिती नाही गावात सहलीपुरता माहिती आहे गावातलं जगणं माहिती नाही आहे. पण जी माणसं गावातच राहिली मग त्यांनी जे गावाचं जगणं वातावरण आणि पूर्णपणानं गावाला आपल्या पोटातच घेतलं आणि हेच माझं जगणं आहे असं समज ती एक त्याची शैली झाली. आणि त्यातनं ग्रामीण कविता आणि ग्रामीण साहित्य जन्माला ज्यांचं गाव हीच जगण्याची शैली झाली त्यांनी जे लिहिलं ते खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य म्हणजे गावातल्या माणसाबद्दल लिहिणं म्हणजे ग्रामीण नाही. साहित्य. गाव ही प्रवृत्ती, जगण्याची हा. ज्यांची शैली आणि प्रवृत्तीच झाली त्यांनी जे साहित्य लिहिलं त्याला आपण ग्रामीण साहित्य म्हणू शकतो. तशी तुम्हाला आवडलेली एखादी कविता? तर ती एक कविता अशी आहे की आम्ही या अर्थानच त्यावेळेला लिहिलं होतं की आता तुझ्या शहराहून प्रिय मला माझ्या गावातली गाणी. ओके.
आता तुझ्या शहराहून प्रिय मला माझ्या गावातली गाणी, गळ्यातली कोवळी घुंगूर कुजबूज, खळ्यातला पहाटेचा गारवा, रांग तोडून धावणारे चिंचमनातले पक्षी, पाना पानावर झुलणारा मोहर तुझ्या वक्षाहून. हो हो. आता ह्याच्याविषयी सांगायची शेवटची ओळ तुम्ही म्हणा, हा म्हणजे चिंच बनावून आणि शेवटची जी हा. ओळ होते, म्हणजे त्याच्या पाठीमागची निर्मिती प्रक्रिया हा. काय? आता ही म्हणजे निर्मिती प्रक्रिया काय म्हणजे what was- ही आता 82 विचार काय होता 80 तुमच्या च्या डोक्यात? आधीची कविता आहे हम्म. की त्यावेळेला असं वाटायचं की हे सगळं वैभव आहे, हे झाडांचं, पानाचं, निसर्गाचं, वाऱ्याचं, पक्ष्यांच्या कुजबुजीचं, हे खरं जगणं आहे गावातलं. इथं वक्ष हा शब्द जरी आला हा, तर त्या शब्दाचा निर्देश हा, हा कुठलाही स्त्रीवाचक नाहीये हा. की सौंदर्य या हा अर्थानं? सौंदर्य या अर्थानं किंवा आकर्षण या अर्थानं ओके, आपण हा. असंही म्हणू आकर्षण जास्त की येतं. ह्या आकर्षणापेक्षा हे आकर्षण फारच महान आहे असं. ओके. म्हणजे त्या पानातली कोवळी कुजबूज जी आहे हो, हो. ती तुझ्या वक्षाहून मला श्रेष्ठ वाटते. वक्ष हा सरळ नागरी शब्द आहे, बरोबर आहे. सरळ नागरी शब्द आहे. हे खूपच म्हणजे हे काय जगणं आहे का? या जगण्यापेक्षा हे जगणं खरं आहे की ही जी पानं आहेत म्हणा, खळ्यातला पहाटेचा गारवा म्हणा, म्हणजे खळ म्हणजे म्हणजे आमच्याकडे जे काही करतात, खळं म्हणजे नेमकं काय? खळं आता म्हणजे सांगावं लागलं. अंगणच. नाही, अंगणच. आता सांगावं लागलं. आता असं आहे की कोकणामध्ये खळ्याला अंगणच म्हणतात ओके. आणि आपल्याकडे घाटावरती जे आपण पेरणीसाठी शेतामध्ये तयार करतो त्या मळणी करतो त्याला खळ खळं म्हणतो. म्हणतो. मग ही खळ्यातली कोवळी कुजबूज आहे, म्हणजे हे दोन्ही अर्थानं घ्या, अंगण या अर्थाने घ्या. तिथं जी पक्ष्यांची कुजबूज असते ती फार जिवंत आणि अंगाला मनाला फार आल्हाद देणारी वगैरे बरं वाटणारी अशी असते. आणि या सगळ्या गोष्टी शहरापेक्षाही बऱ्या वाटतात, जिवंत वाटतात, खऱ्या वाटतात. या अर्थानं आहे ती. कधी कशी माघारी वळलीस साज घुटमळता पायाशी, अवघे चिंचबन चलबिचल असताना, स्तब्ध पाणवटा धार झऱ्याची, सगळे ग्रामीण जीवन आहे. जसे कंठात गोटावे स्वर शब्दापूर्वीचे, अबोल अवगुंठित चिंचबन फिके, सांदी पांदीतून पहाट उमलताना, अनोळखा गळा की पानांची हालचाल, थांबून कोण पाहते वळणावर धुळीत, बहार संपल्यावर फुल सुवासावे, तसे चिंचबन चल बिचल असताना, घागराची कळकळ की भास मला, पानातून रंग फुटतात किनारी पावलातले, तांबूस मेहंदी गर्भ पाय वाटेचे शांत मन, पाणी जसे काठाशी, व्याकुळ लवाळ्यांचे प्रतिबिंब. या प्रवृत्ती मनातली जी काही भावभावना आहे ना, की मन शांत झालेलं आहे, मन व्याकुळ झालेलं आहे, मनामध्ये खळबळ उठलेली आहे, हे सगळं ग्रामीण प्रतिमानं जोडलेलं आहे. म्हणजे हे मन कसं आहे, जसं पाणी शांतपणानं काठाशी थांबलेलं आहे. तर ही खळबळ मनामध्ये कशी आहे, तर पानामधून जे रंग फुटतात त्या रंग फुटल्यानंतर जे वाऱ्यानं हालतात तशी मनात खळबळ होते. आणि मेहंदी गर्भ पायवाट, आता मेहंदीला आपण केशरी रंग म्हणतो, अशा ज्या तांबड्या पायवाटा आहेत त्या पायवाटावरून चालत जाऊन पाणी जसं काटाशी शांत आहे तसा मी शांत होतो. कारण मला या गावातली गाणी आणि गावातली सगळी वास्तवता आवडते. नाही, तुम्ही आता गाव वगैरे म्हणता सगळं, पण त्याच्यामध्ये एका कळत न कळत एक स्त्रीचं हे वर्णन तुम्हाला दिसतं, म्हणजे स्त्रीला उद्देशून बोललंय. ही प्रेम कविता आहे असं जर मी तुम्हाला म्हंटल तर मग तुम्ही काय म्हणले? नाही, एक अगदी आधी विचार करायचा झाला तर माती ही स्त्रीच आहे. बरोबर, हा, तशा अर्थानं माती ही स्त्रीच आहे, धरणी ही स्त्रीच आहे, आणि धरणीच्या गर्भातून हे विश्व जन्माला आलेलं आहे. त्यामुळं हा संबंध येतोच. ती पिकाऊ आहे, ती उपजाऊ आहे. तुम्हाला चिंचेचं झाड दिसतं, तुम्हाला सळसळणारं गवत दिसतं, त्याला स्पर्श करू शकता, तुम्ही मातीवरून चालू शकता. हे मी का सांगतो आहे, हे काय म्हणजे त्या गावातल्या कवितांची व्याख्या होऊ शकत नाही किंवा गावातल्या कवितांची
हे जगणं आहे. राईट. ते जगणंच कवितेमध्ये आलेलं आहे. ते भिडतं त्यावेळेला. हे झाड सळसळतंय नुसतं, ते झाड लांब आहे, त्याची सळसळ ऐकू येते. त्यावेळेला गावातल्या गावातला जो कुणी माणूस असेल तो झाडच बनतो प्रत्यक्ष. आणि ते मग शब्द कवितेत येतात. मुद्दाम काय करावं लागत नाही. थोडक्यात काय, हे तर फार सहज जगणं असतं. ओके. मग ह्या ज्या कविता आहेत, या कविता गावातल्या आहेत, मातीच्या आहेत आणि मातेच्या पण आहेत. मातेच्या पण. आता इथली जी माता आहे, ही माता स्त्री आहे, आई आहे, ठीक आहे, पण माती हीच माता माता आहे. आहे. म्हणून त्या मातेच्या कविता ह्या मातीच्याच कविता आहे. मी मातीच्याच नाव दिले फक्त माती. कारण कसं आहे, मातेच्या कवितेमध्ये सुद्धा मला आता जाणवते, त्यावेळेला माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. पाचोळ्याच्या दिसात, मातेच्या कवितेमधली पहिली कविता. ओके. पाचोळ्याच्या दिसात पदर ढळेस तो सावरला, सांभाळला, भेगाळले, कोमेजून ढेपाळत गाव भटकले, आता कणसात दाणे दाणे. भरू लागलेत, अशा वेळी तू कुठे आहेस. दुष्काळातलीच कविता आहे त्यावेळची. अच्छा. म्हणजे त्यावेळेला पाचोळ्याचे दिवस म्हणजे पूर्ण पाला पाऊस पाचोळा नाही, पूर्ण दुष्काळी वातावरण आहे. गावामध्ये पाला पाचोळा पडलेला आहे. तर त्यावेळेला जी आपली अवस्था झाली ते मातीच सांगते किंवा माता सांगते. पदर ढळेस तो सावरला. एका अर्थानं आपण असं म्हणू की खांद्यावरनं पदर घसरणार होता या दुष्काळी याच्यामध्ये. बरोबर. तो मी सावरला, सांभाळला, तुला जन्म दिला, आणि आता अशी अवस्था आहे, आता कणसात दाणे भरू लागले, आता घरात सोबत आले, तू आता कुठे आहेस. अच्छा. म्हणजे ज्यावेळेला हवी होतीस त्यावेळेला तू नाही आहेस असं. ही मातीची कविता आहे आणि मातीची कविता आहे. अशा सगळ्या कविता आहेत त्या राईट. वेगवेगळ्या. मुद्दाम ह्याच्यामध्ये जी आई येते ना, ती आई मातीच आहे. आता एक कविता आहे गावातली, ती मी तुम्हाला आधी सांगतो. माझ्या शेजारी एक मुलगी होती आणि ती जात्यावर ओव्या म्हणायची. अच्छा. ती धनगराची पोर होती. कविता कशी सुचते बघा. आता अलीकडे ती कुठं असते वगैरे माहित आहे का तुम्हाला? म्हणजे नाही, ती वारली. वारली का? ती ह्याच कवितेमध्ये गजी नावाची कविता आहे. अच्छा. ती धनगर पोर आहे. तर मी झोपलो असताना पाठीमागच्या धनगर वाडा होता, त्या जात्यावरती ओव्या गायची. हो हो. अपोरगी देखणी होती, पण धनगर पोर होती, रांगडी होती. तिच्या ओव्या मला फार आवडायची. त्या ओव्या ऐकूनच मला जाग यायची. ती कविता म्हणजे त्या मुलीची कविता आहे. म्हणजे आता का कविता मला सोडून गेली त्याची कारण सांगतो. तर गर्भाळ पहाट गजीच्या ओवीतून गावभर उमलत राहते. अच्छा. जात्यातून मऊसूत पीठ गळावे तशी प्रत्येक ओवी अल्लद, नुकत्याच पंख फुटल्या पाखरागत, कुठल्याशा मुलकात गच दाटलेले आरेवाडीचे बन. तिच्या ओव्याचा उल्लेख आहे. आरेवाडीचे बन, किन्नरी मंजूळ पावा, धनगरी पावा, ढोल कैताळांची साथ, सगळे कसे श्वासा वाटे फुललेले स्पर्शा इतकेच थंडगार शब्द. हे तिच्या ओव्यांचं वर्णन. ओके. म्हणजे ती ओव्या काय म्हणायची. अरे वाडीच्या बनामधी ग, ढोल कैताळ वाजी पवाग, अशा ओव्या होत्या. आणि मग आईचं, माहेरचं, सासरचं त्यात ती ओवायची. अच्छा. तर हे सगळं ऐकून ही चिया ओळी सुचल्या. गजी धनगरपूर, केळीच्या बांधीव अंगाची, अच्छा, हळकुंडाचा लेप लेवून तरवडीत सोन चापा फुलून आल्यागत दिसणारी. गजी गाता गाताच ओवी अर्ध्यावर टाकून गेली. लवकर वाढली ती. गाता गाताच ओवी अर्ध्यावर टाकून गेली. तेव्हापासून ती गेल्यापासून औसे पुनवेला, अमावशेला आणि पौर्णिमेला तिच्या गोरी पल्याड, तिला जिथं पुरलेलं होतं गोरी पल्याड, डोळ्यासमोर तिच्या पोपटी बाहुली सारखं, लहान असताना जी बाहुली तिची होती रांद्याची प्लास्टिकची बाहुली सारखं चिंच बन, त्याचाही रंग पोपटी आहे,
चांदणं पिऊन थंडगार डोलतय, हिम नितळत्या चमक चांदण्या लुकलुक करीत पानाच्या कोवळ्या अंगाशी मस्ती करतात. दूध धुतले बगळे नुकत्याच फुटल्या शेंड्यावर माना उघडून गबगबीत झोप घेतात. अशा वेळी वरच्या निळ्या आकाशाच्या पोकळीतून जात्या वाचून पीठ गळावे तसा गजीचा गळा मोकळा मोकळा होत राहतो. गावकरी दचकून उभे आहेत, जशी झाडेच थांबली आहेत उभ्या पूर्वी. हो हो हो. कारण समज असा होता की तिला जिथं पुरलंय तिथनं ओव्या ऐकू येत. ऐकू येतात. अच्छा. एक समज, एक व्यक्ती, एक ओव्या, ह्याचीच कविता आहे. त्यामुळे त्या गजीचं एक व्यक्तिचित्र तयार. नाही, ही कविता तुम्ही ज्यावेळी ऐकत होता त्यावेळेला वर्सवर्डची एक कविता खरं तर मी कनेक्ट झालो इमिडिएटली, सॉलिटरी रिपर नावाची. म्हणजे त्याला भाषा वगैरे काही कळत नाही, ती काय गाते वगैरे काही कळत नाही, आणि ती गवत कापते आहे, आणि ती कुठल्या तरी स्कॉटिश भाषेमध्ये बोलते. ती काहीतरी बोलत असते, काहीतरी गुणगुणत असते, आणि वर्सवर्डला असं वाटायला लागतं की नेमकं ती काय म्हणत असेल, कुठलं गाणं असेल, मला का कोण नाही, पण तुम्ही ती कविता वाचताना ते थोडंसं कनेक्ट झालं त्याचे. आता महत्वाचा प्रश्न एक मला असा सर, साधारणपणे एक म्हटलं आपण म्हणतो कविता म्हणजे एक नाद म्हणा, एक लय असते. कविता एक जा आणि शब्दांची एक विशिष्ट रचना आहे, किंवा अगदी वर्ड्सवरच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्पॉन्टेनियस फ्लो, पॉवरफुल. आणि सर महत्वाचं काय सांगायचंय, इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी, हे जनरली बोलत नाही, हे महत्वाचं आहे. किंवा मला वाटतं एमिली डिकन्सननं पण म्हटलेलं आहे की मी काहीही वाचल्यानंतर ज्यावेळी मी गोठून जाते, ज्यावेळी मी थिजते, ती मला कविता वाटते. आणि या विश्वामधले म्हणजे कुठलीही आग असेल तर ती त्याला वितळवू शकत नाही. असं जे काही असतं, मग ते कुठलंही असो, ते साधारणपणे मला माझ्या दृष्टीने ती कविता वाटते. आता मला एकंदरीतच तुमचा ज्या काही थोड्या बहुत कविता लिहिल्यात, तुम्ही कविता खूप मनापासून लिहिल्या, तर त्याच्या बाबतीमध्ये मला हे प्राध्यापकीय उत्तर नको आहे, किंवा वर्गात शिकवल्यासारखं तुमचं उत्तर नको आहे. तुमचं कवितेविषयी जे काही चिंतन असेल, किंवा या अनुषंगाने तुम्हाला कविता नेमकी काय वाटते? सर, कविता हे एक जगणं आहे. कला पूर्ण म्हटलं की शब्द कला शब्द आला की अनेक गोष्टी तयार. तसं नाहीये. शेतकरी सुद्धा त्याची जगण्याची एक कला आहे. त्याचा खुरप्याला धार लावण्याची कला आहे, गवत कापायची कला आहे, पीक आणायची कला आहे, अगदी प्राण्यांच्यावर प्रेम करण्याची ही सुद्धा कला आहे. तो कुत्र्यावर प्रेम करतो, बैलावर प्रेम करतो, ही त्याची कला आहे. तर कवितेबद्दल जर बघायचं झालं तर कवीचं जगणं ज्या वेळेला शब्दामध्ये मुखर होतं, कवीचं कलासक्त जगणं शब्दामध्ये मुखर होतं, त्यावेळेला त्या शब्दांना आपण कविता म्हणू शकतो. तर आता साधारणपणे आपण बघितलं तर कवितेचा वाचक वेगळा असतो, नाटकाचा रसिक वेगळा असतो, सिनेमाचा वेगळा असतो. पण ह्या सगळ्यामध्ये बघितलं तर साधारणपणे सिनेमा हा सर्व दूर पसरतो. त्यामुळे सिनेमातली पात्र असतील किंवा त्यातल्या घटना असतील, त्या फार काळ म्हणता येणार नाही, पण त्या मनावरती खूप प्रभावी ठरतात. म्हणजे जसं की एक कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये म्हटलं एखाद्या की सैराट मधली अगदी आरची परशा, कोणालाही विचारलं तर येते, ते आपण असं वाटतं, ते आपण, किंवा शोले मधला गब्बर आजही जिवंत आहे, किंवा अगदी परिंदा पिक्चर मधला अण्णा असेल, किंवा 3 इडियट्स मधला रॅन्चो असेल. तर तुम्ही एक पात्र निर्माण केलंय सुमी नावाचं. मला त्या सुमी विषयी खूप आकर्षण आहे. म्हणजे कोण होती सुमी, ही काय आहे, नेमकं काय आहे ती? ते एका लघु कादंबरीतलं पात्र आहे. म्हणजे फुलपाखरू असं त्या लघु कादंबरीचं नाव आहे. एका दिवाळी अंकाच्या लघु कादंबरी स्पर्धेच्या निमित्तानं मी लघु कादंबऱ्या लिहिल्या. त्यातलं रेऊ पारितोषिक स्पर्धा असायची प्रतिष्ठानची, त्याच्यामध्ये बक्षीस वगैरे असायची. त्यातनं मी पहिल्यांदा कोंडमारा लिहिली, आणि नंतर मी फुलपाखरू नावाची कादंबरी लिहिली. ही लघु कादंबरी होती. लघु कादंबरीला मराठी वाङ्मय प्रकारामध्ये फारसं काय स्थान नंतर कुणी दिलेलं नाही, पण मौजेनं लघु कादंबऱ्या खूप प्रकाशित केल्या. गणुराया चानी,
काळा हे हात घालणारी बाई, काळा सूर्याने हात घालणारी बाई, अगदी चांगला कादंबरी आहे. पण ते कसं झालं, मी काही रशियन लघु कादंबऱ्या वाचल्या. 3 कादंबऱ्या नावाचं एक पुस्तक होतं. नाही, प्रचलित आहे हां, नॉवेला ज्याला तो नॉवेला. म्हणतो. मग त्यातलं मी ते बघून मला असं वाटलं की आपण लिहावाने स्पर्धाही ठेवली होती. बक्षीस चांगलं होतं स्पर्धेला. म्हणजे तो एक मोह होता 50% आणि 50% लिहिण्याचा मोह होता. खरं सांगू काय, चांगलं लिहायचं म्हटल्यानंतर ही सुमी जी आहे फुलपाखरू, हे जसं अतिशय सुंदर दिसतं, त्याचे रंग आकर्षित असतात, त्याचं ओढणं लहानपणी त्याचं कौतुक आपल्याला वाटत असतं, हवं असं वाटत असतं. अशी जी एक कुणी या कादंबरीतली नायिका आहे ती सुमी आहे, हवीशी वाटणारी मुलगी, असा त्याचा अर्थ आहे. आता ही काय आयुष्यात आलेली नाही माझ्या, हे काल्पनिकच पात्र आहे. ह्याच्याबद्दल सांगायचं कारण मला अनेकांनी असं प्रश्न विचारला, ही तुला कुठं तरुणपणी भेटली होती, कारण फार देखणी ती, ओके. तुझं वर्णन वगैरे फार चांगलं आहे आणि ती मोहच घालते, मग वाचकाला मोह घालते. आता बोलताना तुम्ही गजीचा उल्लेख केला, ते आता सध्या नाही आहे. आता सुमी आहे का? नाही, आता ती कुठं आहे कोण असतो. अच्छा, ओके. ही मुलगी ज्या वेळेला आता आमच्या घराच्या मागच्या बाजूला घरात तिथेच राहत होती, लहानपणी बघितली होती आणि खरोखर फुलपाखरू वयातच होती ती, फार तरुण वगैरे नव्हती. त्या इम्प्रेशननं अनेक ज्या मुली आहेत किंवा त्यावेळच्या तरुण मुली ज्या असतील त्या अनेकांच्या सवयी, अनेकांचं नटणं, मुरणं, बोलणं, थांबणं हे सगळं तिच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. ती एकच एक पात्र नाही आहे, अनेक पात्र, अनेक मुली त्याच्यामध्ये आले आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण असं म्हणू की वास्तवात प्रत्यक्षात संबंध आलेला आहे असं ते पात्र नाही, कल्पनेत आलेला संबंध आहे. हे जे पात्र आहे, हे पात्र, ही कादंबरीच मुळामध्ये खरं तर ग्रामीण शिक्षण या विषयावरची आहे जर बोलायचं झालं तर. कारण ती शिकत असते आणि तिचं शिकणं बघून ती ज्या वेळेला आपल्या मामाकडे कॉलेज शिकायला जाते त्यावेळी त्यातला वसंता जो आहे तो शेतकऱ्याचा पोर आहे, तो 10वी नापास झालेला असतो, तो SSC नापास झालेला असतो त्यावेळेचा. त्याला असं वाटतं की मग हिचा ह्या फुलपाखराचा पाठलाग आता कसं करायचं तर आपणही शिकलं पाहिजे. म्हणून त्या फुलपाखराच्या मागे हा फुलपाखरू होऊन ते माळ्याची पुस्तकं काढून तयारी करून आता आपण जायचंच म्हणतो शिकायला, असं ते एकूण त्या कादंबरीची रचना आहे वगैरे. अनेक मुलींचे चेहरे, वागणं, बोलणं, बोटं, तिचे हावभाव, चालणं, उठणं, बसणं ते एकत्रित येऊन ते एक पात्र तयार झालं आहे. ते मलाही आवडलं लेखक म्हणून आणि ते वाचकांनाही आवडलेलं आहे. असं हे झालेलं आहे. तर आता अगदी आपण शेवटाकडे आलेले आहात, तर विशेषतः तुम्ही कवी म्हणून जास्तीत जास्त काव्य मैफिल वगैरे अशा गोष्टीमध्ये फारसं तुम्ही काही रमला, काही मोजक्या कविता लिहिल्यानंतर तुमची ओळख जी काय आहे ती कादंबरीकार वगैरे म्हणून, समीक्षक म्हणून झाली. तुम्हाला असं वाटलं का की माझ्या ज्या काही कविता आहेत, म्हणजे तुम्ही ज्या काही कविता लिहितात त्या मैफिलीच्या कविता किंवा त्या सादरीकरणाच्या कविता नाही आहेत, की म्हणून तुम्ही कथा वाचनाचे किंवा त्याचे कार्यक्रम केलेले तुम्ही केले, मग तुम्हाला असं वाटलं का की तुमची जी काही कविता आहे ती मैफिलीपेक्षा ती स्वतः एकटं वाचून अशी आत मुरवायची गोष्ट आहे? मी आता कसं आहे ते वाचकावर अवलंबून आहे, पण मी स्वतःला असं कधी कवी म्हणून कविता लिहिलेली नाहीत. मी एक कवी आहे असं मला कधी वाटलेलं नाही, पण कविता वाचून वाचून मला जे काही उत्स्फूर्त असं काही लिहावंसं वाटलं ते मी लिहिलं आहे आणि त्यातनं त्या कविता झालेल्या आहेत. ह्या कविता व्यासपीठीय कविता नाहीत, टाळी घेणाऱ्या नाहीत, दाद देणाऱ्या नाहीत, पाठ होणाऱ्या पण नाहीत. पण त्यातली एक आहे मातेच्या कवितेमधली एक कविता मला अनेक वाचकांनी व्यासपीठावर सांगितलेली की सरांनी एकच कविता लिहिलेली आहे, ती 4 ओळीची कविता आहे की त्या कवितेमध्ये शेवटी आहे त्या कवितेमध्ये ती जी आई आहे ती आई या मुलाची वाट पाहून पाहून आजारी पडून अगदी अखेरच्या क्षणाला ज्यावेळी येते, वाट बघते त्या मुलाची, त्यावेळेला ती आपली अंतिम इच्छा प्रकट करते. ती म्हणते माझी अंतिम इच्छा काहीही नाही, फक्त
मला मी पडवीत बसवल्यावर तू तू वेशीत निश्चित असावा. असाला. आपल्याकडे खेड्यात पडवीत बसवून म्हणजे मेलेल्या माणसाला भिंतीला पडवी. टेकून बसवतात. बसव. म्हणजे माझ्या अंतक्षणी तरी तू गावात यावात गावात गाव यावास. सोडू नये No. अशा अशी एक अर्थाची उत्कट इच्छा आईची आहे. तर ह्या कविता व्यासपीठीय नाहीत. नाही ह्या कविता अशा पाठ होत नाहीत. नाही तुम्ही आता म्हटलं ते फार मोठं आहे की ते या थोड्याशा चिंतनशील कविता आहेत. चिंतनशील म्हणजे थोड्याशा आत मुरवायच्या जे मुरवायच्या म्हणतोय, कविता आहेत, मुरवायच्या चिंतनशील कविता आहेत. ह्या दाद देणाऱ्या, टाळी देणाऱ्या, एखाद्या ओळीवर दाद देणाऱ्या अशा कविता नाही. आणि मी स्वतःला समजतो की कवी माझ्याकडे फार काळ राहिला नाही. कविता मला सोडून गेली. तो एक प्रश्न आहे तसा. कवितेबद्दल माझं स्वतःच मत असं आहे की कविता ही जी कुणी वस्तू आहे, हम्म. वस्तू म्हणतो मी, अच्छा, ती झोपलेलीच असते. तिला जागा करायचं नाही. तिला जाग करायचं नाही, ती जागी ती होते स्वतः जागी होती. आणि तुमच्याशी बोलते. त्यावेळी ती कविता होती. तुम्ही तिला हलवून जाग केलं आणि मग तिच्याशी बोलायला लागला तर ती कविता होत नाही. नाही. असा एक काहीतरी, हा काय समीक्षेचा भाग नाही, नाही. पण काहीतरी एक पण समज सहज- आपल्या सहज डोक्यात आपल्या डोक्यामध्ये. म्हणजे ती मग त्याला बाकीच्याने म्हटलंय ती प्रतिभा आहे, त्याच्या हजारो दैवदत्त देणगी definitions आहे, आहेत. ते अचानक येते, अचानक सुचते. कुठल्याही कवितेला मी कविता कशी लिहिली हे सांगता येत नाही. मलाही सांगता येणार नाही. अगदी म्हणजे आपल्याला पूर्वी एक कविता होती बघा, कविता सुचते कशी. अच्छा, काय मी न कुणाला सांगायची कविता सुचते कशी, अच्छा. अशी एक कविता मला वाटतंय एक जुनी म्हणजे कवयित्री कशी होती. सुचते हे मला सांगता येत नाही, हेच कविता म्हणून सांगितलं. सांगता ती मग ती पुढे म्हणते, शब्दांच्या घागरी डोकीवर घेऊन कोणीतरी येत असतं, हे असतं, ते आपल्यात होतं, असं होतं ते पण तिने ते वर्णन केलेलं आहे. पण खरं सांगायचं तर त्याला अंतिम उत्तर नाही. अंतिम उत्तर नाही. जे माझं स्वतःच मत असं आहे, एखादा विषय म्हणजे ह्यातनं कदाचित लिहिणाऱ्यांना सांगणं सुद्धा होईल. तुम्ही Right. म्हणाल काय सांगाल, काय? तर खरं सांगायचं काय की जे आपणाला सुचतं ते आपल्या डोकीत, मनात, मुरावं आपल्या लागतं. अनुभवात, आपल्या संवेदनेमध्ये ते मुरून ठेवावं लागतं आणि कधीतरी ते कधीतरी आपोआपच आपोआपच बाहेर बाहेर. आता मला लिहि. हां, घाईघाईनं मला आता हे सुचलं, मला आता हा प्रसंग दिसला, हा ॲक्सिडेंट पाहिला, हा हे दृश्य पाहिलं, ही व्यक्ती पाहिली, मला असं वाटलं, तर ते तसं होत नाही. ते मुरावंच लागतं. माणूस म्हणून जगणं असलं पाहिजे कला. बरोबर. ह्यामध्ये तो माणूस फार महत्त्वाचा आहे. त्याच्या भावभावना आहेत त्या होतात. आणि मग बाकी सांगितलं एक आपण अनुभव घेतो, संवेदनेने येतो तो, आणि मग तो मुरतो आपल्यामध्ये. त्या अनुभवाला अनेक अनुभव जोडले जातात आणि मग साहित्य जन्माला येतं वगैरे. हा समीक्षेचा भाग झाला. या कथा, कविता वगैरे मी कधी मैफलीमध्ये कधी रंगलो नाही. रंगला नाही. नंतर ते असं झालं, चांगलं आहे ते, वाईट नाही असं, की अनेकांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळतं, दाद मिळते. म्हणजे आपण चांगले लिहिलं असं वाटतं, ऐकायलाही बरं वाटतं, ते रंजक असतं सगळं. पण काय होतं सांगू काय, त्याच्यामध्ये काही वेळेला कवी आपल्याबद्दल अपसमज तयार करून घेतो. हो. अनेकांनी वा वा म्हटलं की त्याला मी कवीच चांगलाच झालो आहे. असं ज्यावेळी वाटतं ना, त्यावेळेला खरी कविता लांब जाते. Right. कितीतरी आपले असे कवी आहेत. तुकाराम, हम्म. आज आम्ही कवी म्हणतो, पण पण त्या तुकारामानं अभंग लिहिताना कधी मी कवी म्हणून लिहितो असं काय त्यानं कुठं म्हटलेलंही नाही. उलट तो काय म्हणतो, हे सगळा धन्याघरचा माल आहे, मी आम्हाला मी आहे, आम्हाला. आम्ही वाहतोय. म्हणजे हे असंच कुठून तरी येत असतं आणि ते आपण दुसऱ्यांना देत असतो. हे जे आहे हे घेणं आणि ते वाचकांना देणं, ह्याच्यामध्ये तो मध्यस्थ आहे की नाही, पूर्णपणानं त्रयस्थ राहायला पाहिजे. त्याच्यात त्याचं कॉन्ट्रीब्युशन असता कामा नये. कविता वाचताना कवी दिसता कामा नये. ओके. कविताच बोलली पाहिजे. कथा वाचताना कथाकार दिसता कामा नये. मला असं वाटतं जरा थोडंसं आगाऊपणाचं होईल, जे कुलकर्णींनी डोळ्यावर जो काळा चष्मा लावला तो आपण लोकांना कळूच नाही, दिसूच नाही म्हणून लावला. आपले आता डोळे कुणाला दिसूच नाही. कुणाला भेटतच नव्हते. भेटत नव्हते. बरोबर. अलीकडं कवी होण्याचं स्पर्धा लागली, पारितोषिक मिळवण्याच्या स्पर्धा लागल्या. माझा आक्षेप आहे त्याच्यावर. तुम्ही पारितोषिकासाठी कविता लिहू नका, कवितेसाठी कविता लिहा. कवितेची. कविता जगा,
कविता भोगा आणि कविता लिहा. एक पुण्याचा कवीला आहे. बघायला धडपडलं पाहिजे धडपडलं वाचकानं, असं कवीनं जगलं पाहिजे या मताचं मी आहे. आज तसं नाही. आज कवी म्हणून मिरवण्याचे दिवस आहेत, असावं. प्रत्येक स्वभाव वेगळा असतो, प्रवृत्ती वेगळी असते. पण हे फार गंभीर बाब आहे कविता. तर एनिवे आज आपण मित्र हो गप्पा ज्या मारलेल्या आहेत ते प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील सरांची आपण खूप गप्पा मारलेल्या आहेत. आणि त्यांच्यामधला कथाकार, कादंबरीकार, त्यांच्यामधला विशेषतः कवी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणाशी एकच बोलायचं होतं की एक कवी म्हणून आपण त्यांच्याशी भेटलो आहोत. अर्थात त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि समीक्षा याच्यावरती एक वेगळा भाग होऊ शकतो. पण आज विशेषतः आपण जे भेटलो ते त्यांना एक कवी म्हणून भेटलो. आणि मला वाटतं त्यांनी एकंदरीतच कवितेच्या संदर्भात एकंदरीतच त्यांचं साहित्याविषयी जे काही चिंतन असेल त्यांच्याविषयी, गावाकडच्या कविता याच्याविषयी आपलं ते मांडलेलं आहे. आणि मी सरांचा खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आभारी. मलाही बरं वाटलं.